प्रतिक्रिया दिली तीही आपण पाहूया। क्रमच असा यात कुठेही शिवसेनेची फूट झालेली नाही। शिवसेनेच्या आमदारांनी नेतृत्वात फक्त बदल केलेला आहे आणि हा बदल करत असताना त्यामागं निश्चितपणानं पक्षाच्या हिताची आणि राज्याच्या हिताची कारणं होती आणि त्यामुळं उद्धव साहेबांचं नेतृत्व सोडून एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्रीपद आणि त्यांचं नेतृत्व हे शिवसेनेनं मान्य केले। त्यामुळे यात कोणताही अपात्रतेचा मुद्दा येत नाही। पक्षात फूटच नाही तर तुम्ही अपात्र ठरवणार कसं? हा प्रश्न पक्ष शिवसेना हा निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला मान्यता दिलेली आहे, नाव दिलेलं आहे, चिन्ह दिलेलं आहे। त्यामुळं आम्ही एकजुटीनं आहोत। आमची शिवसेना ही एक संघ आहे। बापू, खरं तर आदित्य ठाकरे जे आहेत ते असं म्हणत आहेत की काल 2 दिवसांपूर्वी जी भेट झाली विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांची, त्या भेटीवर त्यांनी असं म्हटलेलं आहे की न्याय देणाऱ्यांनी आरोपींना भेटणं कितपत योग्य आहे। कुठेतरी एकनाथ शिंदेंना त्यांनी आरोपी असं देखील संबोधलेलं आहे आणि हे कितपत योग्य असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। मुळात आदित्य ठाकरे हे त्यांच्या वयापेक्षा नेहमी पुढचं स्टेटमेंट करीत असतात। आज हा निर्णय सभापती या नात्यानं नार्वेकर साहेब देणार आहेत, परंतु मुख्यमंत्री आणि सभापती यांना विधिमंडळाचं कामकाज आणि राज्याचं कामकाज हे चालवायचं असतं। कदाचित या कामकाजासाठी ते एकत्र भेटले असतील आणि ते नेहमी दोघं एकत्र भेटत असतात। त्याशिवाय या विधिमंडळात कामकाज चालणार कसं? राज्याचं राजगाडा चालणार कसा? तर हे होते आमदार शहाजीबापू पाटील आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षात फूट पडलेली नाही आहे, त्यामुळे आमदार अपात्रतेचा प्रश्नच निर्माण होणार नाही, अशी एकंदरीत प्रतिक्रिया आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते।